टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। आदित्य ठाकरेंबद्दल जे काही आरोप केले जात होते, भाजपही आक्रमक होता आणि आता जी माहिती समोर येते त्याने किती मोठा फरक पडेल आणि सरकारचे जे आरोप आहेत की शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना केवळ बदनाम करण्यासाठी सत्ता पक्षाची मंडळी अशा पद्धतीचे आरोप करत होते आणि त्यामुळे आज जो रिपोर्ट या ठिकाणी आला त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा कोणताही संबंध नाही हे पुढे आलेलं आहे। त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे आणि ज्यांनी आरोप केलेत ते आता आडवे पडले, म्हणजे आरोप करताना त्यांचे आरोप बिनबुडाचे झालेत। त्यामुळे महाराष्ट्र जनतेला कळलं आहे की आदित्य ठाकरे हे किती निष्कलंक आहेत। नारायण राणेंनी ज्या पद्धतीने आरोप केले होते, नेमकी भूमिका काय असणार आता शिवसेनेची? शिवसेनेची भूमिका अशी आहे की आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप हे बिनबुडाचे आहेत। त्यांच्यावरती कुठचाही आरोप नसताना देखील त्यांना बदनाम करण्यासाठी, एक चांगल्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्यासाठी आणि पुढे येणारं एक चांगलं युवा नेतृत्व त्याला त्या ठिकाणी संपवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न झाला। पण नियती आणि आपलं कृती ही जर चांगली असेल तर कोणी आपल्याला या ठिकाणी संपवू शकत नाही, हे पुन्हा एकदा नियतीने दाखवून दिलं। राम कदम म्हणतायत की खरं तर ठाकरे यांच्या कुटुंबियांनी दिशा सालियन यांच्या कुटुंबियांची माफी मागायला पाहिजे, तिला न्याय मिळाला नाही, कायद्याचा दुरुपयोग झाला, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। सगळ्या सरकारी यंत्रणांचा हे सांगा की तुमच्या सरकारने ज्या पद्धतीने दिशा सालियनचा वापर करून त्यांच्या कुटुंबियाला ज्या पद्धतीने बदनाम केलं आणि सगळ्या गोष्टी महाराष्ट्र जनतेसमोर आणल्या आणि खोट्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी तक्रारी करायला लावल्या, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने दिशा सालियनची माफी मागायला पाहिजे। नक्कीच मीरा भाईंदरमध्ये आपण पाहतोय की मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही व्यापाऱ्यांना मारहाण केली होती। हे सगळे व्यापारी आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कारवाईची मागणी करत आहेत। असं आहे की बातमी मी बघितली नाही, आपल्या माध्यमातून मला कळालं, मी विधानसभेमध्ये होतो। त्या मुंबई शहरामध्ये व्यवसाय करण्याची प्रत्येकाला तो अधिकार दिला आहे घटनेने, त्यामुळे तिथे कोणत्या पद्धतीचं कशा पद्धतीने मिसअंडरस्टँडिंग झालं आहे आणि कशामुळे झालं आहे हे पहिले समजून घ्यावं लागेल, त्यानंतर मी याच्यावरती भाष्य करेन। सुधीर मुनगंटीवार सध्या कोणत्या भूमिकेत तुम्हाला वाटतं? सुधीर मुनगंटीवार यांनी घरचा आहेर सरकारला दिला आहे आणि मी सुधीर मुनगंटीवारांसोबत आहे एक या सदनाचा सदस्य म्हणून। कारण जर मराठी ही राज्यभाषा आहे, व्यावहारिक कोशातली भाषा मराठी आहे, विधिमंडळाचं कामकाज जर मराठीत होत असेल तर इंग्रजी त्या ठिकाणी पत्रिका आणण्याची गरजच नाही। आणि त्यामुळे सुधीर मुनगंटीवार बोलले ते महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि मराठी भाषेच्या हिताच्या दृष्टीने बोलले, हे आमचं म्हणणं आम्ही अनेक वेळा या विधानसभेच्या सभागृहात मांडलं। आज सुधीर भाऊनी घरचा आहेर सरकारला दिला आहे। सुधीर भाऊ, विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत सध्या वाटतायत का आणि यामागचं नेमकं कारण काय वाटतं? विधिमंडळातला प्रत्येक आमदार हा अन्यायाविरुद्ध बोलतो, त्यामुळे सुधीर भाऊ एक सिनियर सदस्य आहेत। विधिमंडळ कामकाजी त्यांना चांगली जाण आहे आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची त्यांची ताकद आहे, त्यामुळे आज त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला। नक्कीच जे नरेटिव्ह सेट केलं जातं गेल्या काही दिवसांपासून, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मराठी भाषेबाबतचं? नाही, नरेटिव्ह सेट करणं या सरकारची एक फार मोठी पद्धत आहे। निवडणुका आल्या, निवडणुका नसल्या तरी आपण किती चांगलं करतोय आणि पलीकडच्या विरोधी पक्षातली माणसं कसं चुकीचं काम करतात, हे नरेटिव्ह पसरून स्वतःचं मत चांगलं करून घ्यायचं आणि मतं मिळवण्याचा जो सरकारचा जो जुना धंदा आहे तो पुन्हा आता मराठी भाषेच्या निमित्ताने पुन्हा त्याने बाहेर काढला आहे। पण नक्षलवादबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? कारण मनीषा कायंदे ज्या पद्धतीने आरोप करतात, मनीषा कायंदे ज्या बोलल्या ते चुकीचं आहे। परंपरागत आमची वारी निघते आणि वर्षानुवर्ष हजारो वारकरी श्रद्धेने त्या ठिकाणी पंढरपुरात येतात, अशा कुठच्याही गोष्टी त्या ठिकाणी घडत नाही। केवळ प्रसिद्धीसाठी असे मुद्दे काढायचे आणि आमची परंपरागत संस्कृती आहे तिला बदनाम करण्याचं काम करायचं आहे, हे ह्यांचं हिंदुत्व कुठचं आहे हे जरा त्यांनी सांगावं। शेवटचा प्रश्न, 48 तास उरले, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, किती मोठा दिवस आहे? सांगितलं की महाराष्ट्राचा ठाकरे ब्रँड हा अतिशय महत्त्वाचा ब्रँड आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील प्रबोधनकार ठाकरे यांनी मोठं काम त्या ठिकाणी केलं होतं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचं स्फुल्लिंग पेटवलं, मराठी माणसाला हक्काचं स्थान आणि मानाचं पान दिलं। राज ठाकरे, उद्धव ठाकरे मराठी भाषेसाठी भांडतायत आणि त्यांची पुढची पिढी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे हे देखील मराठीच्या साठी संघर्ष करतायत। आता महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड आहे, तो ठाकरे ब्रँड, तो आपल्याला परवा न भूतो न भविष्यते एवढी गर्दी आपण बघाल त्यावेळी आपल्याला कळेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा राहून गेला, प्रताप सरनाईक यांनी तुम्हाला जेवणाचं निमंत्रण दिलं आहे। विधिमंडळाचं जेव्हा अधिवेशन चालू असतं तेव्हा मंत्री, आमदार हे एकमेकाला जेवायला बोलवतात। आता ठीक आहे, राजकीय आमचे मतभेद आहेत, राजकीय मतभेद आहेत, आमचा सिद्धांत वेगळा आहे, मी वाटेल तेवढी टीका त्यांच्यावरती करतो सिद्धांत म्हणून, पण ठीक आहे ना, तो सिद्धांत आहे, त्याच्या पलीकडे माणूस म्हणून जे एक वैयक्तिक संबंध असतात त्यांनी बोलवलं, ठीक आहे। असं पण म्हणतायत की
मला जर बोलवायचं झालं तर मी आदित्य ठाकरेंना, युवराजांनाही निमंत्रण देईन, उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण देईन. असं आहे की माणूस म्हणून जे काय संबंध असतात ते सिद्धांताच्या पलीकडे असतात. त्यामुळे राजकारण एका बाजूला आणि आपले जे हितसंबंध असतात ते एका बाजूला. त्यांनी बोलवलं म्हणून आम्ही गेलो का? नाही, पण एक पद्धत असते. ठीक आहे, जेवायला या, ठीक आहे. पण हितसंबंध भविष्यात पण जोपासले जातील का आणि राजकीय काही परिणाम याचा होणार आहे का? कारण बऱ्याच चर्चा आहेत की दोन्ही शिवसेनेनं एकत्र यावं. तर मला या गोष्टीबद्दल माहीत नाही, पण शेवटी मित्रता ही कायम असते आणि त्यामुळे मित्रता म्हणून जर एखाद्याने निमंत्रण दिलं तर ते प्रेमाने स्वीकारायला लागतं. नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.